नमस्कार मंडळी, मी राधे भगत माझ्या ट्रॅव्हल डायरीजमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे. आज आपण माथेरानला चाललोय आणि माथेरानमध्ये आपण कुठं कुठं कसं फिरायचं, काय काय तिथं आपल्याला खायला मिळणार आहे, कुठे कुठे स्पॉट्स आहेत, काय करायचं हे तुम्हाला मी आज माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आपण आता निघालो पुण्यावरनं. बघूयात आता, मला वाटते नाताळच्या सुट्ट्या पण लागल्यात, तर कशी गर्दी लागते का कसं काय. आम्ही एक्सप्रेस हायवेनेच चालणार आहे. तर चला तर सुरुवात करूयात. पुणे टू माथेरान, लेट्स गो. आता आपण नेरळला पोहोचलोय. तर माथेरानला जायला नेरळच्या इकडनं आपण लेफ्ट टर्न घ्यावा लागतो आणि घाट चढायला लागतो. तर आपण घाट चढून आता वरती जाऊयात माथेरानला. माथेरानला दस्तुरी नगर पोहोचलोय. तर इथं तुमची कार असेल, 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही पार्क करू शकतात आणि पार्किंगचे मला वाटते काही चार्जेस आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. तर मी आता गाडी पार्क करतो आणि परत तुमच्याशी बोलतो. बरीच गर्दी आहे आज. मला वाटते लोकांनी पुरेपूर फायदा घेतला नाताळच्या सुट्टीचा. तर मंडळी, फायनली आपण माथेरानला पोहोचलोय. दस्तुरी नाका आहे हा. इथं तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकतात. आम्ही तिथंच गाडी लावली आमची. आणि आता बघू तिकीट किती कसं घेतं. तर हा आहे आपला परिसर पार्किंगचा माथेरानला. कारण डायरेक्टली गाड्यावरती जात नाही. हे भारतातलं पहिलं ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन, जे 1850ला ब्रिटिश ऑफिसर हग मॅलेट त्यांनी डिक्लेअर केलं होतं. चला तर बघू तिकीट काय कसं काय या. तर मंडळी, हा आपला एंट्रन्स आहे, दस्तुरी नाक्याचा एंट्रन्स आहे. पूर्ण तिकडनं आपण जसं पुण्यावरनं येतो किंवा मुंबईवरनं येतो, तर इथं आपण आपल्या गाड्या पार्क करतो. पार्क केल्यानंतर हे जे आपले तिकीटचे चार्जेस आहेत, 2 चाकी जर असेल तर प्रतिदिन 30 रुपये, त्याच्यात 4 चाकी असेल तर 50 रुपये, इतर वाहन 80 रुपये. तिकीट काउंटर आहे, तुम्ही आधी पण देऊ शकतात किंवा गाडी जेव्हा आपण हे करतो, निघतो पुण्याला किंवा तुमच्या जे काही लोकेशन्स असतात एक्झिटला, किंवा आपण जेव्हा चेकआउट करतोय तर तेव्हा तुम्ही इथं चार्जेस देऊ शकता. चला. आता आपण अमन लॉन्चला थांबलोय आणि इथं आल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. इलेक्ट्रिकल रिक्षा, इथं लाईन बरीच मोठी होती. त्याच्यानंतर टॉय ट्रेन 2-2.5 तासाला, म्हणजे 2-2.5 तासानंतर ती टॉय ट्रेन येते. एवढ्या वेळात काय 2-2.5 तास काय थांबणार नव्हतं. त्याचं हॉर्स रायडिंग. तर आणि चौथं म्हणजे जंगल ट्रेक किंवा वॉकिंग. तर मी चौथं चूज केलं. तसंही मला सकाळी फिरायची आवड असते आणि असं सिनरी बघत बघत जायला मला खूप आवडतं. तर आपण बाय वॉक आपण रूट बघूयात. चला. बघा काय ग्रीनरी आहे. तर आता आम्ही तुम्हाला बोललो होतो, जसं चौथं ऑप्शन सिलेक्ट केलं बाय वॉकिंगचं, तर इथं आपल्याला ती वानर सेना पण मिळते आपल्याला. तर त्यांना आपल्याला काहीतरी देता येईल. या तुम्हाला जय हनुमान, बजरंग बली की जय हो.
तर आता आपण वॉक करत करत एकदम शांत लोकेशनवर आलो. एकदम शांत असं लोकेशन आहे आणि 2 दिवसासाठी आम्ही बुकिंग केलेलं आहे. एक शांतता हवी होती, हसल बसलपासनं जी आपली सिटीमध्ये लोकांचं काही ना काहीतरी बरेच टेन्शन्स असतात, स्ट्रेस असतो, कामाचा रिलीफ पण पाहिजे असतो लोकांना. त्याच्यामुळे आम्ही हे ठिकाण एक असं बुक केलं आहे. तुम्ही बुक करू शकता. मी तुम्हाला हॉटेलचं नाव वगैरे सगळं इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी लिंकवर पण देऊ शकतो, तेही देणार मी तुम्हाला. आणि बघा तुम्हाला असं वाटेल की एक्झॅक्टली कुठेतरी हेवनमध्ये आलं तसं वाटेल तुम्हाला, एवढी शांतता आहे. कसं वाटतंय मित्रांनो, लोकेशन कसं वाटतंय? एकदम ग्रीनरी आहे, शांतता आहे, जे लोकांना ॲक्च्युली गरजेचं असतं. धकाधकीच्या जीवनात ना लोकांना हा वेळ मिळत नाही, तो खास मी वेळ काढून आणला. बरेच हॉटेल्स आहेत माथेरानमध्ये की तुम्हाला मार्केटमध्ये पण मिळतील बरेच हॉटेल्स, असं नाही की मार्केटमध्ये नाही मिळणार. बरेच चांगले चांगले हॉटेल्स आहेत, पण मला असं ऑफबीट रेस्टॉरंट किंवा ऑफबीट राहण्याचे ठिकाण, आउट हाऊस, कॉटेज, रिसॉर्ट असं बुक करायचं होतं. इथून जर बघायला गेलं तर इथेही काही वेगळे पॉईंट्स आहेत माथेरानचे, इथे आहेत बरेच वेगळे पॉईंट्स आहेत. आणि आम्ही हे जे बुक केले हॉटेल रिसॉर्ट ते ग्रीनफील्ड रिसॉर्ट अँड स्पा मारिया कॉटेज. एकदम सस्पेन्स हॉटेल, सस्पेन्स. असं वाटेल की मागणी घरते का काय तुम्हाला कोणी. बुचाडकी वाटते ना, पण मजा आहे, हीच खरी मजा आहे. पायी वाटत ना आपल्याला जावं लागतं, मस्त मस्त जंगल ट्रेक करून जायचं. आणि इथं जो तुम्हाला शांतता किंवा एक वेगळा रिलीफ मिळतो ना, हा लय भारी, लय भारी मिळतं तुम्हाला. एकदम डोकं शांत राहतं. कसं आहे, हेरिटेज प्रॉपर्टी आपली. मला हेरिटेज प्रॉपर्टी खूप आवडतात, तुम्हालाही नक्की आवडतात, म्हणजे आवडत असतील आय थिंक. हे काय एक्सक्लुझिव्ह फॉर अस आहे का काय असं वाटतंय, कोणीच नाही आहे. तर मंडळी, हा सगळा आपला हेरिटेजचा परिसर आहे. कसं वाटतं, शांत वाटतं, धोका दिलेला आहे, खुर्च्या दिल्यात, बॉन फायर पण आहे संध्याकाळचं, आजूबाजूला ग्रीनरी आहे, पक्ष्यांचे आवाज आहेत, इथं काही ॲम्युनिटी सेक्शन पण आहे, डायनिंग एरिया दिलेला आहे. आय थिंक आता आम्ही शोधतो आहे की मला रिसेप्शन कुठं सापडायला तयार नाही आहे. तर रिसेप्शन तिकडे आहे का काका? ते काका म्हणाले की रिसेप्शन इथे मला बघावं लागेल. कसं वाटतं, असं काहीतरी असं मला वाटतं 2000 वर्षापूर्वीच्या कुठल्या तरी प्रॉपर्टीमध्ये आलं असं वाटतंय. मस्त वाटतं. वाह, अरे बाप, एक नंबर. दिल खुश प्रॉपर्टी, एकदम दिल खुश प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर अशी त्या प्रॉपर्टी मिळणं अवघड आहे. बरेच लोक करतात सिटी बुकिंग वगैरे करतात, पण ऑफबीट लोकेशन जर बघायला गेलं तर तुमचं जर ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तो एक तुम्हाला पूर्ण ओपन स्पेस दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर ओपन स्पेस आहे. आता खरी गंमत आहे की रिसेप्शन कुठे आहे, इथून सुरुवात आहे. आय थिंक तिथे रिसेप्शन तिथे दिसतं. काही लोक इथे गप्पा काहीतरी मारतात. अरे पुण्यात जसं बिबट्या तसं इथं वाघोबा आहे. काही छोटे मोठे हे पण आहेत, गझिबो पण दिलेत बसायला वगैरे. त्याच्यामध्ये
पुण्याचं जसं बाकीच्या ब्लॉगिंगमध्ये मी सांगतो की वेगवेगळे एरियाज असतात, तर हा पहिल्यांदा मी माथेरानचा टाकला आहे. तुम्हाला बाकीच्या डिस्क्रिप्शनवर मी तुम्हाला पाठवू शकतो इन डिटेल. निवांत हा रिसेप्शन एरिया त्यांचा. तर मंडळी नमस्कार. आत्ता रिसेप्शनमध्ये आम्ही चेकिंग वगैरे सगळे केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता मला ते जे आता तिथे केअरटेकर आहे सर परत त्यांनी आम्हाला रूम दाखवले. तर पलीकडचा सेक्शन जो आपण बघितला होता रिसेप्शनच्या इकडचा, तर तो फ्रेंड्ससाठी आहे. मागचा जो सेक्शन आहे इकडचा तो फॅमिली कपल्स त्यांच्यासाठी. हा जो सेक्शन जर तुम्ही बघताय तर इथं 5 रूम्स आपण दिलेले आहेत. 1 2 3 4 आणि 5. आणि बाहेरचा परिसर जर बघायला गेला तर तुम्हाला हा एवढा ओपन स्पेस मिळतो. तुम्ही इव्हिनिंगला तिथं बॉनफायर वगैरे पण करू शकतात किंवा बाहेरही डिनरला जाऊ शकतात. बाहेर म्हणजे ते अरेंजमेंट असं करू शकतो. या तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो एक्झॅक्टली कसं त्यांनी म्हणजे ॲक्च्युली हा हेरिटेज लुक दिलेला आहे त्यांनी. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की एक हेरिटेज लुक दिला आहे. साधारण एक बरेच वर्षापूर्वीचं पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे. एंट्रन्स आहे आपल्या रूमचा. आतमध्ये आल्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर पूर्ण लुक चेंज होऊन जातो. म्हणजे ओल्ड माथेरानची लाईफ न्यू लाईफमध्ये त्यांनी कसं कन्वर्ट केलं आहे ते या रूम्समध्ये तुम्ही जर बघताय किंवा ह्या रूममध्ये बघताय तर त्यांनी ते हे केलेलं आहे. मोठा बेड मिळाला आहे, ऑलमोस्ट किंग बेड मिळालेला आहे. इथं तुम्हाला जर बघायला गेलं तर छोटासा टेबल मिळतो आहे. इथं काय तुमच्या काही वस्तू असतील इथं तुम्ही बॅग्स वगैरे ठेवू शकतात. कपाट पण दिलेलं आहे. कपाटमध्ये जर तुम्ही काय कपडे वगैरे काही ठेवायचे तर ठेवू शकतात. मस्त असं एकदम वेगळ्या प्रकारे जुन्या प्रकारचं असं एकदम हे दिलेलं आहे. आरसा पण असा मोठा दिलेला आहे. हाईट जर बघायला गेली तर एवढी मोठी हाईट मला आजपर्यंत मी कुठल्याच म्हणजे आता बरेच रिसॉर्ट्स म्हणजे आम्ही जातो बरेच रिसॉर्ट्समध्ये, पण एवढी मोठी हाईट तर मी कुठं बघितली नाही. तो एक हेरिटेज आणि विंटेज लुक मिळतो तुम्हाला राहण्यासाठी. तो एक लॅविशनेस मिळतो राहण्यासाठी. या ना आतमध्ये अजून बाहेर कुठे थांबणार. हा तुम्ही इथं चहा आणि कॉफी ठेवण्यासाठी हा टेबल दिलेला आहे. त्यांना फोन केला की ते आणून देतात आपल्याला. इथे पण एक टेबल आहे. वॉशरूम जर बघायला गेलं तर आजकालच्या 1 RKचं जी साईज आहे म्हणजे आता रिअल एस्टेटमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर 1 RKच्या साईजमधलं हे वॉशरूम आहे. प्रॉपर मॉडर्न ॲम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये. गिझर दिलेलं आहे प्रॉपर. WC जर बघायला गेलं तर तेही वेस्टर्न दिलेलं आहे. आणि साफसुथरे म्हणजे कुठेही असं अस्वच्छता नाही, क्लिनलीनेस आहे. तर माझं हे सजेशन राहील जर तुम्ही फॅमिलीसाठी TV पण आहे, TV चालू केलं आहे. त्याला आत्ता म्हणलं बाबा TV चालू कर, काय तर लंच मागवणार बाहेर कुठं जाणार नाही आता. तोपर्यंत त्याला YouTube लावायला लावलं आहे. 4-4:30ला मी बाहेर माझे पॉईंट्स बघायला जाणार आहे. ते तुम्हाला त्यावेळेला पॉईंट्स काय काय कुठं काय काय आपल्या हॉटेलला जाऊ हे तुम्हाला सांगा. पण नक्की तुम्ही भेट द्या किंवा तुम्ही राहण्यासाठी या का फॅमिलीसाठी. फॅमिलीबरोबर या, कपल असतील कपल बरोबर या, फ्रेंड्स बरोबर या, नक्कीच या. ठीक आहे. आता मी जरा जेवण करतो. बाय. परत